नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारतातील पहिल्या AI आधारित अंगणवाडीचे वडधामणा येथे उद्घाटन झाले आहे। जिल्हा परिषद शिक्षण विभागाने ही अंगणवाडी उभारली असून ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील कमी भरून काढण्याचा यामागील उद्देश आहे। शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। लोणावळ्यातील एका तरुणीवर 3 नराधमांनी कारमध्ये जबरदस्ती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घरी जात असताना तिला अडवून जबरदस्तीने कारमध्ये बसवण्यात आले आणि तिचे हातपाय बांधून गाडीतच अत्याचार करण्यात आला। या प्रकरणी पीडित तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली असून 3 अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील अवसनेश्वर मंदिरात चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये 2 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक लोक जखमी झाले आहेत। श्रावण सोमवार निमित्त मोठ्या संख्येने लोक दर्शनासाठी मंदिरात आले होते, मात्र अशातच माकडांनी विजेची तार तोडल्यामुळे 3 शेडमध्ये करंट वाहू लागला, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली। ही परिस्थिती घडली आहे। डेन्व्हर विमानतळावर अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानाच्या लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे धावपट्टीवर आग आणि धूर पसरला, त्यामुळे उड्डाण थांबवून 173 प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून सुरक्षित बाहेर काढण्यात आले। या घटनेत एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली असून घाबरलेल्या प्रवाशांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। बॉलिवूड अभिनेता आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। बांद्र्यातील त्याच्या घराबाहेर 25 IPS अधिकाऱ्यांची टीम दाखल झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। हे अधिकारी एका डॉक्युमेंटरीसाठी आले असल्याचे आमिर खानच्या टीमने स्पष्ट केले आहे, त्यामुळे कुठलाही गैरसमज न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे। मँचेस्टरमध्ये झालेल्या 4थ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला मोठा धक्का बसला। ऋषभ पंतला सामन्यादरम्यान दुखापत झाली असून त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे, त्यामुळे तो 5व्या आणि अंतिम कसोटीत खेळू शकणार नाही, तर त्याच्या जागी एन जगदीशनचा संघात समावेश करण्यात आला आहे। तर हे होते आजचे न्यूज वाइब्स। प्रत्येक स्तरावरील घडामोडी आणि ताज्या बातम्यांसाठी आमच्यासोबत जोडले रहा। भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।